असा काळ होता जेव्हा वर्गामध्ये मुलं सामूहिकपणे उभं राहून मोठ्यानं सुरामध्ये पाढे म्हणायचे. बे के बे बे दुणे चार या ओळी फक्त पाढे नव्हते, तर ते होते बुद्धीला तल्लख धार देणारी गणितीय आयुध सुद्धा. रेगी वयांमध्ये पाढे लिहून काढणारी पिढी होती आणि पाढे नाही म्हणता आले तर हातावर छडी मारणारे कट्टर शिक्षक सुद्धा होते. घरी आल्यावर पाढे तोंडपाठ म्हटले म्हणून हातावर खाऊचे पैसे ठेवून तोंड भरून कौतुक करणारे पाहुणे सुद्धा होते. पण आजकाल कॉम्प्युटर, मोबाईल, कॅल्क्युलेटरच्या जमान्यात पाढे पाठ करण्याचं तंत्रज्ञान मात्र मागे पडलं. गुगलला विचारतो, झटक्यात कॅल्क्युलेटरला वापरतो, चॅट जीपीटीला सांगितलं की झालं, अशी मानसिकता वाढली आणि पाढे पाठ करणारी पिढी संपली. पण पाढे म्हणजे गणिताची शुद्ध साधना, पाढे म्हणजे एकाग्रता, पाढे म्हणजे पुनरावृत्ती, पाढे म्हणजे स्मरणशक्ती, पाढे म्हणजे वेळेची बचत, पाढे म्हणजे मेंदूचा व्यायाम, गणिताचा पाया, मनाची शिस्त, पाढे म्हणजे नियोजन आणि लयबद्ध सांगीतिक तंत्रज्ञान सुद्धा. हे पाढेपाठ असले की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचं उत्तर पटकन मिळतं आणि 17 नवे किती हे चुटकी सरशी सुटतं. गुणाकार, लघुगुणक, अपूर्णांक, समप्रमाण, व्यस्त प्रमाण, अल्जेब्रा हे सगळं पुढचं गणित पाढ्यांच्या आधारावरच तर उभं राहतं. लय, गती, क्रम, पुनरावृत्ती, ठेका, पाढे गाण्याच्या चालीत म्हणणं, लक्षात ठेवणं हे सगळं शिकण्याचं एक अभिनव तंत्र असू शकतं. म्हणूनच आपल्या सगळ्या पिल्लांनी स्पर्धेच्या या युगात पाढ्यांशी मैत्री करायला हवी.